नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचं आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय। आज आपण एमपीएससी कंबाईन द्वारे घेण्यात आलेला 2023चा जो पेपर होता त्यामधील सर्व 23 सीसॅटचे प्रश्न आधी 15 प्रश्न विचारले जात होते, पण 23 मध्ये पहिल्यांदा, कारण ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झाल्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल। बघा पेपर कोणता आहे परत एकदा सांगतोय की 2023चा आहे, 30 एप्रिल 2023 ला झालेला होता पेपर। बघा पहिला प्रश्न काय होता, प्रश्न जर 20 असले तरी पण प्रश्न फार सोपे विचारले होते, अजिबात यामध्ये काही कठीण नव्हतं। बघा पहिला प्रश्न काय की वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे, तर क्ष आहे, म्हणजे एरिया दिलेला आहे क्ष किंवा याला एक्स म्हणू आपण, आणि त्यासोबत वर्तुळाचा परिघ म्हणजे ज्याला सरकमफरन्स म्हणतो तो सुद्धा किती दिलाय, तर तो पण क्ष दिलाय, म्हणजे हे दोन्ही पण सारखेच आहेत। तर मग खालीलपैकी कोणती वर्तुळाच्या त्रिज्या होईल, अशा वेळेस त्रिज्या काय असणार ते काढायचे। आता एरियाचा फॉर्म्युला आहे काय, तर पाय आर स्क्वेअर आहे, आणि सरकमफरन्सचा फॉर्म्युला, परिघाचा फॉर्म्युला सुद्धा काय, तर 2 पाय आर आहे, आणि दोन्ही पण सारखे आहेत, तर दोन्ही पण सारखे लिहून घेतलं, बस काय कॅन्सल करता येईल ते करून घेऊ लगेच। बघा दोन्ही बाजूला पाय आहे, कॅन्सल केलं मी। एक आर स्क्वेअर आहे, तर यामधला स्क्वेअर कट केला तर फक्त आर राहणार, तसंच या बाजूला पण आर कट केलं, राहिले या बाजूला आर, या बाजूला 2, म्हणजे आन्सर येणार काय की त्रिज्या किती आहे, तर ती 2 सेंटीमीटर आहे। फार सोपा प्रश्न होता, आणि काय तर 2-3 सेकंदात आन्सर येतं। फक्त तुम्हाला एवढंच आहे की प्रश्न वाचल्याबरोबर क्लिक व्हायला पाहिजे की नेमकं कसं सॉल्व्ह करायचंय। नेक्स्ट पुढचा प्रश्न काय बघा, एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती आहे ते काढायचंय। आता मला सांगा, अगदी सोपी आहे की 2340 रुपयाला विकलं तर 60 रुपये तोटा झाला, म्हणजे 2340 पेक्षा 60 रुपये अधिक तेवढ्या रुपयाला खरेदी करून आणलेत, म्हणजे 2340 प्लस 60 म्हणजे झाले किती, तर हे 2400 रुपयाचा खरेदी करून आणला आणि 2340 ला विकला, तरच ऑब्विस आहे 60 रुपयाचा तोटा होईल। आता हे 2400 रुपये ही काय झाली, तर एकूण 15 शर्टची खरेदी किंमत झाली। आपल्याला विचारले की एका शर्टची खरेदी किंमत किती, म्हणजे 2400 भागाकारामध्ये सोपं आहे की 15 करावं लागेल, भाग देऊ, बघा काय येणार, 15 एक 15चा भाग जाईल आणि 24 मधून 15 गेले 9 बाकी उरतील, आणि हा एक शून्य, म्हणजे 15 सक 90 आणि एक शून्य उरलाय, म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत किती आली, तर ती 160। हा पण अगदी सोपा प्रश्न विचारला होता। नेक्स्ट पुढचा प्रश्न काय, तर बघा अगदी बेसिक मॅथमॅटिक्सचा प्रश्न होता, तुम्हाला फक्त साधे गुणाकार बेरीज वजाबाकी ते आलं असतं, आणि ते पण फ्रॅक्शनचा, तरी अगदी सोपा प्रश्न आहे। इथं तुम्हाला 0.1 0.1 0.1 यांचा डायरेक्ट क्यूब लिहून पण सॉल्व्ह करता येतं, पण मला वाटतं की त्यासाठी फॉर्म्युले पाठ असायला पाहिजेत किंवा थोडंफार कॉम्प्लिकेटेड होतं। आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू, फक्त नियम लक्षात ठेवा, 0.1 इंटू 0.1 इंटू 0.1 किती होतं, तर हे 1 इंटू, म्हणजे पॉईंट काढून गेलं तर 1 इंटू 1 इंटू 1 1 होणार, आणि इथं पॉईंट नंतर बघा एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, म्हणजे टोटल झाले 3, त्यामुळे 3 डिजिट सोडून द्यायचा, पॉईंट द्यायचा, एक हा 2 आणि हा 3, म्हणजे इथं पॉईंट येणार, त्यामुळे त्यांचा गुणाकार एवढा मिळाला। सेम नियमानुसार बाकीचे पण करून घेऊ, इथं प्लस आहे, प्लस लिहिलं, हा गुणाकार किती येणार बघा, 2 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 4, गुणाकारामध्ये 2 म्हणजे किती आले, तर 8, आणि किती इथं 2 2 4 आणि 2 6, म्हणजे हे एक, हा 2 3 4 5 आणि 6, त्यानंतर पॉईंट येणार। सो हे सुद्धा झालं। सेम त्याच नियमानुसार खालचं पण सॉल्व्ह करू, 2 2 2 म्हणजे 8 झालेत, आणि इथं 1 2 3 तीनच संख्या आहेत, 1 1 2 आणि हा 3, त्यामुळे इथे येणार पॉईंट, प्लस 4 4 आणि 4 4 चौ 16 16 64, म्हणजे किती झाले, तर 64 झालेत। पॉईंट किती डिजिट अंतर येणार, हे 2 इथं 2 आणि इथं 2, म्हणजे टोटल 6 झाले। सो 2 ऑलरेडी आहेत, हे 2 केलेत आणि परत 2, म्हणजे 6 झालेत, आणि त्यानंतर मग पॉईंट येणार। आता बस बेरीज करू आणि भाग देऊ, बेरीज केली, यांची बेरीज केली तर किती येणार बघा, 0.001, म्हणजे यांची बेरीज इथं 0 आहे त्यामुळे 001, त्याच्या समोर आहे किती, तर 3 डिजिट आहेत त्यामुळे ते पण लिहिलेत मी 008। सिमिलरली खाली पण जर केलं तर काय येणार बघा, 0.008, म्हणजे 3 संख्या गेलेत, राहिलेत काय, तर 064। आता पॉईंट काढून घेऊ, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जातं। इथं पॉईंट काढण्यासाठी एक वर 6 शून्य म्हणजे 10 लाखांनी गुणाकार केलं तर हा पॉईंट निघून जाईल, म्हणजे आन्सर येणार काय, तर 001,008। आता इथं समोर 00 लिहायची गरज नाहीये, त्यामुळे सोपं आपण हे 0 कॅन्सल करून घेतो। सेम खाली पण 6 डिजिटच आहेत, तर तिथं पण 10 लाखांनी, म्हणजे 1 वर 6 शून्यांनी गुणाकार केलं तर ते पण किती येणार, तर हे 8064। आता नेक्स्ट परत हे 2 शून्य इथं लिहिलेलं नाहीयेत। आता नेक्स्ट आहे काय, तर आपल्याला भाग द्यायला लागेल, कारण पॉईंट मध्ये आन्सर काढायचे। आता क्लिअरली लक्षात येते की इथं 1000 आहे, इथं 8000 आहे, इथं 8 आहे, इथं 64 आहे, म्हणजे 1000ला 8 ने गुणाकार केला तर 8000 येतं, 8 ला 8 ने गुणाकार केलं म्हणजे 64 येतं। याचा अर्थ या संख्येला इथं जर भाग दिलं तर 8चा भागाकार जातो, नक्की जातो, कारण आपण बघा जरी करून बघितलं, आता हे तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिस नाही येईल,
की 8 8 64 होता, 4 येणार, 8 गुणांक 0 0 आणि 6 जे बाकीवर येते, आणि 8 गुणांक 0 आणि 8 एका 8, बघा भाग गेला. सो भाग कितीचा गेला, इथं भाग दिला तर 1/8, 8चा भाग गेला. आता 1/8 हा फक्त भागाकार करा आणि फायनल आन्सर मार्क करून घ्या. 1/8, 1 भागाकारामध्ये 8, भाग जात नाही त्यामुळे शून्याचा भाग दिला 1, इथं पॉईंट देतो, इथं 0 देतो. 8 एका 8 येणार, किती बाकी उरले तर 2 बाकी उरले. परत 0 दिला, 8 2 16 आले, किती बाकी उरले तर 4, एक 0 दिला तर 8 5 40 आणि बाकी उरतात किती तर 0. सो आन्सर येणार काय, हा 1/8 म्हणजे 0.125 सेकंड ऑप्शन आहे, तो दिलेलाच आहे आपल्याला. ठीक आहे, सोपा होता प्रश्न, फक्त बघून कदाचित हे वाटत असेल की कठीण आहे म्हणून, पण प्रश्न फार सोपी होता. थोडी प्रॅक्टिस करा म्हणजे हेच प्रश्न अगदी लवकर सॉल्व्ह करता येतात. नेक्स्ट बघा काय दिले, 3 व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज किती आहे तर 72 वर्ष आहे. आज जेवढं काही वय आहे त्यांच्या वयांची सगळ्यांची बेरीज 72 आहे. 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर किती आहे तर 4:6:7, तर त्यांचे आजचे वय किती आहे ते काढायचे. बघा 7 वर्षा आधी त्यांचं वय किती असेल तर 4 6 आणि 7 असं गुणोत्तर दिले ना, तर एक काम करतो, एकाचं 4x कन्सिडर करतोय, दुसऱ्याचा 6x, तर तिसऱ्याचा 7x. मग आज किती असणार, हा वय तर 7 वर्ष आधी होते ना, म्हणजे आज ते प्रत्येक जण 7 वर्ष मोठे झाले आहेत, त्यामुळे त्यांचं वय किती असणार तर +7 आणि +7. हे लक्षात ठेवा की हे आजचे वय. या सगळ्यांची जर मी बेरीज केलं तर ते इथं दिले आपल्याला प्रश्नामध्ये की ते 72 आहे म्हणून. बस सॉल्व्ह करून घेऊ आणि एक्सची व्हॅल्यू काढून घेऊ आणि मग आपल्याला प्रत्येकाचं आजचं वय किती आहे ते काढते. मी एक काम करून घेतोय, हे आडव्या फॉर्म मध्ये लिहितो म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं जाईल. 6x + 7 आणि 7x + 7 = 72. बघा 4x + 6x 10x झाले, प्लस 7x म्हणजे 17x, प्लस 7 1 7 7 आणि 7 14 आणि 7 21, हे झाले किती तर, आणि इकडे आहे 72. त्यामुळे आता 17x = किती येणार बघा, की 21 त्या बाजूला घेऊन जा म्हणजे 72 मधून 21 गेले किती राहतात तर फक्त 51. त्यामुळे x = 51 ला 17चा भाग द्यावा लागेल, 17 त्रिक 51. त्यामुळे x ची व्हॅल्यू किती आली तर 3 आली. आता आपल्याला प्रत्येकाचं आजचं वय काढायचं आहे, तर हेच आहेत त्यांचे आजचे वय. व्हॅल्यूज पुट करून देऊ बघा. इथं 4 गुणाकारामध्ये x ची व्हॅल्यू 3 आहे, 4 त्रिक 12 आणि 7 हे आले किती तर 19. जर मी बघितलं तर फक्त मला एकच पर्याय इथं सापडतोय, तिसरा, तोच काहीतरी योग्य आन्सर आहे. तरी पण आपण बाकी काढून घेऊ आणि थोडंसं ज्यावेळेस आपण प्रश्न सॉल्व्ह करतो ऑप्शन बघत राहायचे. नेक्स्ट काय येणार इथं, 7 त्रिक 18 आणि 7 किती होणार तर हे 25. इथं 7 त्रिक 21 आणि 7 किती होणार तर 28. बघा हेच ऑप्शन या तिसऱ्यामध्ये दिलेले आहेत. सो सोपा होता हा पण प्रश्न, वयवारीवरचा होता आणि बरेच प्रश्न आयोगाने वयवारीवर विचारलेले आहेत आणि ते फार सोपी असतात. वयवारीसाठी थोडं ऍव्हरेज आहे, रेशो अँड प्रपोर्शन आहे, हे कॉन्सेप्ट चांगले क्लिअर असायला पाहिजे. नेक्स्ट, एका माणसाने बँकेकडून 10.12% दराने सरळ व्याजाने कर्ज घेतले, म्हणजे रेट दिलेला आहे. हा पण अगदी स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता, सिंपल इंटरेस्ट वरचा. रेट दिले 12%, 3 वर्षानंतर म्हणजे n = 3 इयर्स, 3 वर्ष. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले, म्हणजेच काय तर सिंपल इंटरेस्ट पण दिले, सरळ व्याज दिले 5,400. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती, म्हणजेच काय तर प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचं आहे. सोपा आहे, फॉर्म्युला काय होता, सिंपल इंटरेस्ट = PNR / 100. टोटल 4 व्हॅल्यू आहेत, त्यापैकी 3 दिले, 1 काढायचं, म्हणजे फक्त व्हॅल्यूज पुट करून आन्सर काढायचं होतं. सो इथं 5,400 प्रिन्सिपल काढायचं आहे, n = 3, r = 12% / 100. चला तर भाग घेऊन बघूया आपण. इथं ऑप्शन जर बघितलं पूर्ण संख्या आहेत म्हणजे यांचा भाग इथं नक्कीच जातो. इथं 3चा भाग इथं जर दिला तर तो किती जातो बघा, की 3 1 3, 2 बाकी उरलेत आणि हे 4 म्हणजे 24 झालेत. 8 त्रिक 24 होणार किंवा 18 त्रिक 54 तसं पण करता येईल आणि 2 शून्य उरलेलेच आहेत. आता या 12चा भाग इथं देऊन बघू बघा कितीचा भाग जातो. हा 12चा भाग इथं दिला तर 12 1 12, 6 बाकी उरले आणि हा 0 म्हणजे 12 पंचे 60 होणार, भाग पूर्ण जातो आणि 1 शून्य अजूनही बाकी आहे. त्यामुळे P = किती येणार, हे 150 गुणाकारामध्ये 100 म्हणजे 150 वर अजून 2 शून्य. सो आले किती तर 15,000. तिसरा पर्याय दिलेला आहे 15,000. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा काय आहे, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, दरवर्षी 5% कमी होते. तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती असेल असं काढायचं. अगदी फक्त एकच कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे 16,000 आहे ना, अगदी सोपी आहे. 16,000 आहे, दरवर्षी 5% कमी होत आहे, म्हणजे लगेच घ्यायचं काय तर पर्सेंटेजचा प्रश्न आहे की 95%. 5% कमी झाले ना, 95%. 5% वाढले असते तर 105%. पुढे पण अजून एक असाच प्रश्न विचारलाय, तिथं पण सेम मेथड फॉलो करायची आहे. हीच मेथड यूज करा, सगळ्यात सोपी आहे, अगदी लवकर फॉलो होतं. परत दुसऱ्या वर्षी परत 5% कमी झाली म्हणजे परत काय तर 95%. बस एवढं फक्त कॅल्क्युलेट करायचं, आन्सर मार्क करायचं, आन्सर येईल. हे बघा 2 शून्य इथं कॅन्सल केलेत, हा 1 शून्य इथं कॅन्सल करतोय मी. त्यानंतर परत इथं 5 5चा भाग दिला तर इथं 19 5 95, इथं 5चा भाग दिला तर 2 येतं. हे 2चा भाग इथं दिला तर हा 8चा जातो.
आता राहिले काय तर बघा, हे 8, 95 आणि 19 फक्त यांचा गुणाकार करायचा आहे. आता एक काम करून घेतो मी, की इथं 8 आहे, इथं 5 आणि 19 आहे, म्हणजे शेवटी काय येणार तर 0 येणार, कारण 8 म्हणजे 40 होतात, शेवटी तर 0 येईल. नेक्स्ट जर मी अजून गुणाकार केलं तर मग काय काय मिळतं बघा, 9 0 येणार, म्हणजे अजून एक 0 येईल, सॉरी, किंवा काही कॅरी राहतील तर त्याची येणार आहेत. आपण एक काम करू, गुणाकारच करू बघू. 19 8 किती होतात तर 152 होतात, आणि गुणाकारामध्ये 95 आहे, ते पण केलं मी. ठीक आहे, 19 8 आधी 152 केलं, गुणाकारामध्ये 95. 5 दुने 10चा 0, हातचा 1 आला, 5 5 25 आणि 1 26, हातचे 2 आले, 5 1 5 आणि 2 किती आले तर हे 7. नेक्स्ट 1 0, 9 दुने 18चा 1, हातचा 1, 9 वजा 45 आणि 1 46, हातचे आले 4, 9 1 9 आणि 4 किती आले तर हे 13. चला बेरीज करू, हे येणार 0, 8 आणि 6 14चे 4, हातचा 1, 7 आणि 6 13 आणि 1 14चे 4, हातचा 1, 3 आणि 1 4 आणि हा 1, 14,440. तिसरा पर्याय तो दिलेला आहे. सो आन्सर 14,440. नेक्स्ट, आगगाडीचे भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% आणि 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? परत पर्सेंटेजचा प्रश्न आहे आणि सेम मेथड युज करायचे, सेमच प्रश्न आहे, काहीही फरक नाहीये. काय दिले बघा, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, फक्त दादा इथं भाडं दिलेलं नाहीये, किंमत दिलेली नाहीये ना, काय करू आपण, डायरेक्ट 100 कन्सिडर करायचं. पर्सेंटेजच्या प्रश्नामध्ये असं दिलेलं नाहीये ना, 100 कन्सिडर करा. 20% आधी वाढवले म्हणजे 120% झाले. त्यानंतर परत पुढच्या 2 महिन्यामध्ये, एका पहिल्या महिन्यामध्ये अजून 10% वाढवले म्हणजे 110% झाले, आणि 25% परत वाढवले म्हणजे 125% झाले. आता बघू की भाडं जो आहे ना, हे 3 वेळा वाढवल्यानंतर किती होत आहे ते. बघा कुठं कॅन्सल होत आहे, हा 100 आणि हा 100 कॅन्सल केला, हा 1 0 इथं कॅन्सल करतोय, दुसरा इथं कॅन्सल करतोय, राहिले काय तर बघा या वऱ्यांचा गुणाकार आणि खाली 100 आहे. परत इथं पण भाग जातो 25चा, 25 5चा भाग दिला, इथं 25चा भाग दिला तर 4 आले, 4 आले. परत या 4चा भाग या 12 मध्ये जातोय, तो पण कॅन्सल केला, 3 आलं. राहिले काय, 3 गुणाकारामध्ये 11, गुणाकारामध्ये 5, 3 गुणाकारामध्ये 11, गुणाकारामध्ये 5. सो हे 5 त्रिक 15 होतील, 15 गुणाकारामध्ये 11 म्हणजे किती झाले तर 165. 165. आधी बघा की भाडं किती होता तर हा 100 होता, आता झाला किती आहे तर 65 झाले, म्हणजे 165 झालंय, म्हणजे वाढलं किती तर 65 वाढले. किती टक्क्यांनी वाढले ते 65% वाढले. आता या ठिकाणी आपण 100 कन्सिडर केलं म्हणून ते 65 आले. अदरवाईज जर तुम्ही 200 कन्सिडर केलं असतं तर हा डिफरन्स 130 आला असता, मग अशा वेळेस तुम्हाला ते परत पर्सेंटेज कॅल्क्युलेट करावं लागली असते. आणि म्हणून पर्सेंटेजचा प्रश्न आता लक्षात ठेवा की अशी जर किंमत दिलेली नाहीये तर सरळ किती घ्यायचंय तर तुम्हाला 100 घ्यायचंय. नेक्स्ट परत एक सिमिलर प्रश्न जो सुरुवातीला विचारला होता, सरळ सरळ कॅल्क्युलेशन होते, अगदी बेसिक मॅथमॅटिक्सचा प्रश्न होता, गुणाकार वजा भागाकार बेरीज वजा बाकीवरचा. सेम तसाच हा पण प्रश्न आहे बघा, डायरेक्ट सॉल्व्ह करून घेऊ आपण, की -2 -3 किती होणार तर हे -5 होतील. गुणाकारामध्ये 5 अधिक 3 म्हणजे किती झाले तर हे 8 होणार. भागाकारामध्ये -2 -3 म्हणजे परत काय होणार तर -5 होणार. डिवायडेड बाय -6 -4 म्हणजे -10 झाले. डिवायडेड बाय -7 -5 म्हणजे किती झाले तर हे -12 झाले. नेक्स्ट आता जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा काय ना, गुणाकार आधी करा किंवा भागाकार करा, पदावलीमध्ये बॉडमास मध्ये काही फरक पडत नाही, कोणतंही केलं तरी पण चालेल. इथं आपण एक काम करू, -5 भागाकारामध्ये -5 असं जर कन्सिडर केलं, कारण दोघांचा गुणाकार केला तर -40 येईल, -40 भागाकारामध्ये -5 केलं तरी पण आन्सर 8च येणार आहे. किंवा डायरेक्ट -5 भागाकारामध्ये -5 तर कॅन्सलच होईल, कारण कोणत्याही संख्येला त्याच संख्येने भाग द्या, उत्तर एकच येतं. सो राहिलं काय तर फक्त 8, त्यामुळे वर येणार किती तर 8 येणार. खाली एक काम करतोय मी, हा असं लिहिण्यापेक्षा याला असं लिहितो, भागाकारामध्ये -12 लिहितोय, कारण कॅल्क्युलेशनला सोपं जातं मला माहिती आहे, आणि हे प्रॅक्टिस नाही येतं. इथं मायनस मायनस जर कॅन्सल केलं तर बघा आता सॉल्व्ह कसं करता येईल, की 8 भागाकारामध्ये 10 आहे ना, या 12ला वर घेऊन जाऊ आपण, 12ला वर. सो आन्सर किती येणार आता, बारी आठी 96, भागाकारामध्ये 10, 96 भागाकारामध्ये 10 म्हणजे किती आले तर 9.6. फोर्थ ऑप्शन दिलेला आहे 9.6. अगदी सोपा होता, म्हणजे काही सेकंदात सॉल्व्ह करायचे. 20 प्रश्न जरी विचारले असतील आयोगाने, 15 न विचारता 20 विचारले, तरी पण प्रश्न फार सोपे विचारले होते. त्यामुळे मला वाटतं की टाइम जो आहे तो काही विषय नव्हताच यावेळेस. नेक्स्ट, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, त्यामुळे त्याची सरासरी 4ने वाढते, तर 19व्या डावात त्याची सरासरी किती आहे ते आपल्याला काढायचंय. बघा आता प्रश्न सॉल्व्ह कसं करता येईल, हा थोडासा ऍव्हरेज वरचा आणि थोडासा म्हणता येईल की जे बाकीचे प्रश्न विचारले होते त्यापेक्षा थोडासा टफ आहे. की 18 मॅचेस जे आहेत ना, 18 मॅचेस मध्ये मी कन्सिडर करतोय की ऍव्हरेज किती आहे तर तो एक्स आहे. 18 मॅचेस मध्ये ऍव्हरेज किती कन्सिडर केला तर एक्स, कारण टोटल मॅचेस किती आहेत तर 19, आणि 19 मॅच मध्ये जर 98 रन काढले तर सरासरी 4ने वाढ. मग उरलेल्या 18 मॅचेस मध्ये
19 पेक्षा 4 ने सरासरी कमी होती. सो ऍव्हरेज किती कन्सिडर केला मी? एक्स कन्सिडर केला. मग आता ऍव्हरेज कसं काढतात? तर ऍव्हरेज मॅचचा ऍव्हरेज काढायचं असेल ज्याला आपण जनरली रन रेट म्हणतो, त्यासाठी काय करतात की रन्स डिवायडेड बाय मॅचेस. सॉरी, हा मॅचचा ऍव्हरेज आहे, हा रन रेट वेगळा आहे कारण इथं ओव्हर्स आहे. सो रन्स डिवायडेड बाय मॅचेस. तर मग अशा वेळेस किती येणार? तर बघा इथं जर आपल्याला एक्स ठेवलं ऍव्हरेज, रन्स काढायचे आणि मॅचेस किती आहे तर 18 आहे. त्यामुळे रन्स किती येणार? तर 18 गुणाकारामध्ये एक्स. त्यामुळे रन्स येणार किती? नेहमी लक्षात ठेवा 18 गुणाकारामध्ये एक्स. हा आता फॉर्म्युला लिहून परत परत हे सॉल्व्ह करायची सवय करायची नाहीये. हे डायरेक्ट यायला पाहिजे की मॅचेस 18 आहेत, ऍव्हरेज एक्स आहे, तर रन्स किती होणार? दोघांचा गुणाकार करा 18 एक्स. किंवा ऍव्हरेज मध्ये हा फंडाच लक्षात ठेवायचे. नेक्स्ट आता काय झालं तर बघा की 19व्या मॅचेसमध्ये, म्हणजे आता मॅचेस किती झाले तर 19 झालेत, पण ऍव्हरेज जो होता ना तो किती झाला? तर तो 4 ने वाढलाय. म्हणजे जो एक्स होता तो आता x+4 झालाय. आणि टोटल रन्स किती झाले असणार? कारण या 19व्या मॅचेसमध्ये टोटल रन्स म्हणजे 18 मॅचेसमध्ये 18x होते, पण 19व्या मॅचेसमध्ये किती झाले तर ते 98 झालेत. तर ते पण मला मिळालेत. आपल्याला काढायचं काय आहे की 19व्या डावानंतर सरासरी किती राहील, म्हणजे ही x+4 ची व्हॅल्यू काढायची. कसं काढता येईल तर बघा, ऍव्हरेजचा फॉर्म्युला आता सांगितला की रन्स डिवायडेड बाय मॅचेस. आता या 19व्या मॅचेसमध्ये ऍव्हरेज किती आहे तर बघा की x+4, रन्स किती आहे तर 18x+98 डिवायडेड बाय मॅचेस किती आहेत तर ते 19 आहेत. बस हा इक्वेशन सॉल्व्ह करून घ्या, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मिळेल किंवा x+4 ची पण व्हॅल्यू मिळेल. मी या बाजूचं थोडं कट करतो कारण याचं सध्या आता मला काम नाहीये, मला काम आहे फक्त त्याचंच. बघा जर गुणाकार केलं मी इथं काय करतोय, या 19चा इकडे गुणाकार करावा लागेल. त्यामुळे 19 गुणाकारामध्ये एक्स 19 एक्स येणार, आणि 19 गुणाकारामध्ये 4 म्हणजे ते किती होणार तर 76. तिकडे आहे किती तर 18x+98. नेक्स्ट एक्सचे टर्म या बाजूला एका बाजूला घेऊन जाऊ की 18x या 19x मधून गेलं तर फक्त x बाकी राहिला, आणि या 98 मधून 76 मायनस करा तर राहतात किती तर 22 राहतात. सो एक्स ची व्हॅल्यू तर 22 मिळाली. आपल्याला x+4 काढायचे, त्यामुळे 22 अधिक 4 आन्सर येणार किती तर 26 येणार. थोडासा ऍव्हरेजचा प्रश्न होता आणि बाकी दिलेल्या प्रश्नांपेक्षा काय तर हा थोडासा टफ आहे असं म्हणते. बाकी सगळे प्रश्न मला फार सोपी वाटले. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय आहे. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे एरिया दिले, दुसऱ्याचं 4 सेंटीमीटर आणि तिसऱ्याचा आहे 12 सेंटीमीटर असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळांच्या बेरजी इतके आहे. म्हणजे सपोज असे 3 सर्कल आहेत, याचा रेडियस आहे 3, याचा आहे 4 आणि याचा आहे किती तर 12. या सगळ्यांचा जर एरिया ऍड केला तर आपल्याला हा सर्कल मिळत आहे असं दिलंय. म्हणजे या सगळ्यांचा एरिया ऍड केला तर हा एवढा एरिया, या सर्कल एवढा एरिया मिळतो. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती, म्हणजे याची काय तर आपल्याला रेडियस काढायची आहे आपण. तो काय करता येईल बघा, याचा एरियाचा फॉर्म्युला काय आहे, किंवा एरिया ऑफ सर्कल क्षेत्रफळा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर. त्यामुळे याचा येणार काय तर पाय, आणि आर स्क्वेअर म्हणजे काय तर इथं 3 स्क्वेअर येणार, इथे येणार काय तर पाय, आणि इथे येणार 4 स्क्वेअर, इथे येणार पाय आणि येणार 12 स्क्वेअर, आणि इथं काय येणार तर पाय आणि हे कॅपिटल आर स्क्वेअर. नेक्स्ट आता ही डायग्रामला मी मिटवून घेतोय, कॅल्क्युलेशन्स करून घेऊ, फार सोपी आहे. फंडा लक्षात ठेवा काय करायचं आहे, यानंतर पण जरी प्रश्न आला तरी पण लगेच सॉल्व्ह करता यायला पाहिजे. इथं पाय 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 आहे त्यामुळे तो कॉमन काढला, राहिलं काय तर 3 स्क्वेअर म्हणजे 9, 4 स्क्वेअर म्हणजे 16, आणि 12चा वर्ग म्हणजे किती तर 144. इकडे राहाय काय तर पाय आर स्क्वेअर आहे. हा पाय आणि पाय कॅन्सल केलं. आता यानंतर कोणताही प्रश्न असा जर आला, या आधी पण आयोगाने एक विचारले ज्याच्यामध्ये 2च सर्कल दिले होते, बस तेच काय करायचं, रेडियसचा वर्ग इज इक्वल टू जो मोठा सर्कल तयार होईल त्याचा रेडियसचा वर्ग, तेच करायचं आहे. मग आता इथे येणार काय तर बघा 16 आणि 9 25 आणि 144 169 इक्वल टू आर स्क्वेअर. देअरफॉर आर इक्वल टू दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट जर घेतलं तर येतं किती तर 13. त्यामुळे रेडियस जो नवीन जो मोठा वर्तुळ तयार झाला होता त्याची त्रिज्या त्याची रेडियस ते किती आहे तर ते आहे 13. थर्ड ऑप्शन दिलेला आहे. नेक्स्ट बुद्धिबळाच्या पटावर चौरस किती असतात. आता बुद्धिबळ जर माहित असेल चेस त्याच्यावर किती स्क्वेअर्स असतात, म्हणजे तो किती बाय कितीचा असतो हे जर माहित असेल तरच तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती असतात तर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 किती असतात तर 8 बाय 8 असतात. मग आता असा स्क्वेअर दिलाय तर हे टोटल स्क्वेअर किती असतील ते काढायचे. 8 8 64 मार्क करायचं नाही, ऑप्शन पण दिलेलं नाहीच आहे तसंही, कारण हे 64 झाले, पण हा सुद्धा एक स्क्वेअर आहे, हा सुद्धा एक स्क्वेअर आहे. मग तो कसा काढतो आपण, याला नंबरिंग करायचंय 4 5 6 7 आणि 8. इकडे सुद्धा 3 4 5 6 7 8. फंडा लक्षात ठेवा काय करायचं. नेक्स्ट या 8 गुणाकारामध्ये 8 करायचंय, या 8 गुणाकारामध्ये 8 यांचा गुणाकार 64.
7 गुणाकारामध्ये 7 म्हणजे 49, 6 गुणाकारामध्ये 6 म्हणजे 36, 5 गुणाकारामध्ये 5 25, 4 गुणाकारामध्ये 4 म्हणजे 16, 3 गुणाकारामध्ये 3 म्हणजे 9, 2 गुणाकारामध्ये 2 म्हणजे 4 आणि हा 1 आहे तोच. या सगळ्यांची ऍडिशन करा, या सगळ्यांची ऍडिशन करा तर बघू किती येत आहे. इथे युनिट प्लेसला प्रत्येक ठिकाणी वेगळी संख्या, आपण युनिट प्लेस काढून घेऊ म्हणजे आन्सर मिळतं. ह्या सगळ्या जर बेरीज केलं तर हे काही 3 डिजिट तर येणार नाही, हे दिसतच आहे मला. त्यामुळे सॉरी 4 डिजिट आहे तो तर येणार नाही, म्हणजे नक्कीच काय तर 204 आहे. युनिट प्लेस पण काढून घेऊ बघा. 9 आणि 4 13, 13 आणि 6 19 आणि 5 24, 24 24 आणि 6 30, 30 आणि 9 39, 39 आणि 4 43 आणि एक काय तर 44, म्हणजे युनिट प्लेसला किती आले तर 4 आले. ही बेरीज करून बघा, इथं पण युनिट प्लेसला 4 आहे, आन्सर नक्कीच काय तर तो 2 येणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा. बघा आता हा प्रश्न थोडा समजून घ्या. आयोगाने तसं तर हा कॅन्सल करायला पाहिजे होता, पण हा कॅन्सल केलेला नाहीये. का नाही केला तो पण आपण डिस्कस करू. ही अशी श्रेणी दिली आहे आणि चुकीचं पद कोणतं आहे तो काढायचंय. इथं बघा डिफरन्स किती आहे तर हा +6, इथं किती आहे +3, या ठिकाणी किती आहे तर +6. म्हणजेच असंच जर गेलो आपण तर इथं +3 व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी 32 जागी 33 पाहिजे होते. आणि जर 33 असेल तर बघा की हा +6 बरोबर येतोय, म्हणजे नक्कीच आन्सर काय येणार तर 32 येणार. पण पुढे काय दिले तर बघा की इथं सुद्धा +3 पाहिजे होता, +3 असता 39 आणि 3, म्हणजे या ठिकाणी किती तर 42 पाहिजे होते, पण आहे किती तर 51, म्हणजे हा सुद्धा काहीतरी चुकीचा आहे. म्हणजे दोन गोष्टी चुकीच्या आहेत, एक आहे 32 आणि 51. पण आयोगाने कॅन्सल का नाही केलं, कारण 51 ऑप्शन मध्येच नाही आहे आणि आयोगाने जो ऑप्शन दिलेला आहे तो किती तर तो 32 दिलेला आहे. समजून घ्या की आयोगाने का कॅन्सल केलेलं नाहीये, त्यामुळे कदाचित पुढे पण असा एखादी प्रश्न येऊ शकतो. ऑप्शन 51 नसल्यामुळे आयोगाने हा जो 32 आहे तोच आन्सर बरोबर दिलाय आणि कॅन्सल केलेला नाही. लॉजिक समजून घ्या. नेक्स्ट, सिलॉलिझम वरचा प्रश्न होता विधान आणि अनुमान किंवा विधान आणि निष्कर्ष ज्याला म्हणतात. 2 विधान दिलेत, 2 अनुमान दिलेत आणि फारच सोपा आणि बेसिक प्रश्न विचारला होता की सर्व शिक्षक कलाकार आहेत. बघा वेन डायग्राम काढून घेऊ. हा शिक्षक आहेत, हे सर्व शिक्षक कसे आहेत तर हे कलाकार आहेत, हे काढलं आपण. काही कलाकार आनंदी आहेत तर हा काही कलाकार काय तर आनंदी आहेत. बस ही वेन डायग्राम येणार. आता अनुमान बघा, सर्व शिक्षक आनंदी आहेत का, हा बघा शिक्षक इकडे आनंदी तिकडे नाही आहेत. सर्व का, कोणीच नाहीये. असू शकतात, सर्व पण असू शकतात, पण सर्व असतीलच असं नाही. जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार आहेत का, नाही. फक्त हा एवढेच आहे जे आनंदी आहेत ते कलाकार आहेत, पण एवढे आनंदी तर कलाकार नाहीत. हा सुद्धा काय तर चुकीचा आहे. क आणि ड हे दोन्ही काय तर असत्य असणार. नेक्स्ट, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. बघा आता परत एक वयवारीवरचा प्रश्न आलेला आहे आणि वयवारीवर प्रश्नांची संख्या भरपूर आहे. आयोग बऱ्याचदा विचारतात की अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या काय तर 2.5 पट आहे. त्यामुळे मी अंकिता AN घेतो, तिचं वय कन्सिडर केलं मी किती तर X आहे. त्यामुळे तिचा आईचं वय किती आहे तर 2.5 पट आहे, म्हणजे 2.5 गुणाकारामध्ये X करावं लागेल. आता एक काम करतो मी, हे कॅल्क्युलेशनला थोडं कठीण जातं म्हणून काय करतोय तर या ठिकाणी मी 5/2 लिहितो, कारण 5च्या अर्ध म्हणजे काय तर 2.5च होतं. हे असं सोपी राहतं, त्यामुळे लक्षात घ्या. हे जनरली वर्ग फ्रॅक्शन घ्यायचं, व्यवहारी अपूर्णांक घ्यायचा, यामुळे कॅल्क्युलेशन सोपी होतात. सो आईचं वय पण फिक्स झालं. तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे या आईचं वय किती आहे भावाच्या वयाच्या 4 पट. म्हणजेच भाऊचं वय किती आहे तर या भाऊच्या वयाच्या 4 पट आईचं वय आहे. भाऊच्या वयाच्या 4 पट आईचं वय आहे. आता आईचं वय मी इथं जर ठेवलं 5/2x तर इथं 4b येणार. त्यामुळे b ची व्हॅल्यू यावरून येणार काय तर हे 4 या बाजूला घेऊन जा तर 5/8x. बघा सगळ्यांचं वय आपण एक्सच्या फॉर्म मध्ये लिहून घेतलं की अंकिता X आहे, आई 5/2x आहे आणि भाऊ आहे तो काय तर 5/8x आहे. पुढे काय दिलंय, यांच्या एकूण वय किती आहे तर 66 आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचं वय काढायचंय. या तिघांचं पण वयांची बेरीज 66 दिले, त्यामुळे x + 5/2x + 5/8x = 66. आता नेक्स्ट ही बेरीज करायची आहे. हा जो डिनॉमिनेटर याला कसं काढता येईल तर यांचा एलसीएम घ्यायचा 2 आणि 8, या दोघांचा पण 8 ला भाग जातो. त्यामुळे काम करतो मी, प्रत्येक ठिकाणी 8चा गुणाकार करतो. इथं 8चा गुणाकार केला तर 8x, इथं 8चा जर मी गुणाकार केला तर 2चा भाग जाईल 8 मध्ये आणि फक्त 4 राहतील. त्यामुळे 5/4 20 येणार, 20x आणि इथं 8 तर कॅन्सल होईल, म्हणजे फक्त राहणार किती तर 5x. आणि इथं पण 8चा गुणाकार करा लागेल, तर याला 8चा गुणाकार केलं तर 8 × 48, हातचे 4 उरलेत, 8 × 48 आणि 4 किती होणार तर हे 52 होतील.
नेक्स्ट आता बेरीज करू बघा. 20 आणि 5 25, 25 आणि 8 33 एक्स इज इक्वल टू 528. त्यामुळे एक्स इक्वल टू किती येणार, तर हे 528 भागाकारामध्ये 33. कितीचा भाग जाईल आपण बघा, ट्राय करून बघू. 8 आणि 5 13 आणि 2 15, म्हणजे इथं 3चा भाग जातो, 11चा म्हणजे इथं पूर्ण भाग जायलाच पाहिजे. भाग दिला तर बघा 11चा भाग दिला तर इथे येतं किती, तर 3. इथं 11चा भाग दिला तर 11 चौक 44 होतात. 8 आणि 8 म्हणजे 11, 11 8 88 होतात, म्हणजे 48चा भाग गेला. आता या 3चा भाग इथं 48 मध्ये दिला तर 16 त्रिक 48 होतं. सो एक्सची व्हॅल्यू किती आली, तर 16 आली. एक्सची व्हॅल्यू आली 16, म्हणजे अंकिताचं वय आलं किती, तर 16 आलं. आपल्याला विचारलं कोणाचं आहे, तर भावाचं वय 2 वर्षानंतर. भावाचं वय लक्षात ठेवा हा 2 या वर्षी आहे, त्यामुळे भावाचं वय किती आहे, तर हा 5/8x. 5/8x, तर इथं 5/8 गुणाकारामध्ये एक्सची व्हॅल्यू किती, तर 16 आली. भाग दिला तर इथे येणार 2चा भाग जाईल आणि 5 गुणाकारामध्ये 2 म्हणजे किती झाले, तर 10. म्हणजे भावाचं वय आज किती आहे, तर 5 दुणे 10. हा, आज किती आहे, तर तो 10 आहे. पण आपल्याला 10 इथं मार्क करायचा नाहीये, आपल्याला 2 वर्षानंतर विचारलंय, त्यामुळे 2 वर्षानंतर तेच किती होणार, तर ते 12 होणार आहे. आन्सर येणार किती, तर 12 वर्ष येईल. ठीक आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तरे द्या. काय दिले बघा, ABCDEF आणि जी या भिंतीवर बसले आहेत आणि सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. आता प्रश्न सिटिंग अरेंजमेंटचा आहे. जनरली टाइम जास्त लागतो सिटिंग अरेंजमेंट असेल किंवा पझल असेल तर. पण मी नेहमी सांगतोय की काय करायचं, इथं हा माहिती तर दिली आपल्याला हे एवढ्या सेंटेन्समध्ये, पण वाचताना आधीने हे वाचायचं की जीच्या उजवीकडे कोण आहे म्हणून. इथून लगेच प्रश्न सॉल्व्ह होतात. बऱ्याचदा बरेच प्रश्न सॉल्व्ह होतात. म्हणजे सिटिंग अरेंजमेंटचे जो टाइम आपला जास्त जातो तो इथं टाइम जात नाही. बघा जीच्या उजवीकडे कोण आहे, इथं जर मी पूर्ण वाचण्यापेक्षा ना मला बघा हा दिसतोय की जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे. म्हणजेच काय की इथं या सगळ्या लाईनवर सगळे यांचं तोंड पूर्वेकडे आहे. तर जी कुठतरी बसला असेल, पण हा कोणाच्या मध्ये आहे, ई आणि एफच्या मध्ये आहे. किंवा मग ही अशी कंडिशन असेल, एकतर हे असणार किंवा हे असणार. म्हणजे जीच्या उजवीकडे कोण येणार, सगळे तिकडे बघताय तर उजवीकडे कोण येणार, एकतर एफ किंवा ई. एफ किंवा ई येणार आहे. ऑप्शन मध्ये बघा की A, C, D आणि एफ, म्हणजे ऑब्व्हियस आहे आन्सर येणार काय, तर एफ येणार. ई तर येणारच नाही, म्हणजे ई ऑप्शन मध्ये दिले आहे त्यामुळे तो काय, तर तो येणार नाही है ना. बाकी जर येणार नाहीच आहे, आन्सर येणार काय, तर एफ. बघा अजिबात अरेंजमेंट तयार करायची गरज सुद्धा पडलेली नाही आणि आपल्याला काय तर आन्सर मिळतो. आता जर तुम्हाला वाटत असेल की अरेंजमेंट तयार करायचं तर तो पण बघा ट्राय करून बघू. की सगळे पूर्वेकडे तोंड करून बसल्यात, पूर्वेकडे घ्या कुठे घ्या तरी पण चालेल, नाही घेतलं तरी पण आन्सर येतोच. की सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे आहे, तर लिहून घेऊ सी कुठं आहे, तर डीच्या तात्काळ उजवीकडे. डी आहे ना उजवी, हे लक्षात ठेवा डावी त्या बाजूला, त्यामुळे सी इकडे येणार, सी डीच्या उजवीकडे. बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. आता टोकाला म्हणजे कोणता, तर एकतर या टोकाला असेल किंवा खालच्या टोकाला असेल. मी एक काम करतो, 2 कंडिशन घेतोय. ही दुसरी कंडिशन की एक या टोकाला घेतलंय, एक या टोकाला घेतलंय. आणि बी ला लागून कोण आहे, त्याच्या लगेच शेजारी कोण आहे, तर ई आहे. म्हणजे याला लागून कोण आहे, तर ई आहे. नेक्स्ट, जी हा ई आणि एफच्या मध्यात आहे, म्हणजे हा इथं ई आहे तर इथं एफ असेल, इथं जी असणार. इथं ई आहे, इथं एफ असेल, इथं जी असणार आहे. जी एफ आणि ईच्या मध्ये आहे. डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. डी कुठे आहे बघा, दक्षिणेकडून. आता इकडनं हा जर टोक आहे तर 1 2 3 या ठिकाणी डी पाहिजे होता, पण नाहीये, हा तर कॅन्सल होईल. इथं पॉसिबल आहे का की या सगळ्यांमध्ये टोटल 7 जण आहेत, हे 6 जण झालेत, एकच जण राहिला कोण, तर ए. आता डी ला जर मी खालून 3ऱ्या स्थानावर ठेवायचं आहे, दक्षिणेकडून 3ऱ्या स्थानावर, तर ऑब्व्हियस आहे की ए ला इथे ठेवावं लागेल. तर 1 2 3 हा येणार, त्यामुळे इथं हा 3ऱ्या स्थानावर आला. अरेंजमेंट मिळाली आपल्याला, 7ही जण मिळालेत की कोण कुठं बसले आहेत, भिंतीवर बसले आहेत, तर कोण कुठं बसलेले आहेत, कसे बसले आहेत ते मिळाले. जीच्या उजवीकडे बघा आता कोण येतोय, तर जीच्या उजवीकडे कोण आला, तर तो एफ आला. असंही काढलं तरी पण आन्सर काय येणार, तर एफच येणार आहे. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा की जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन, आता हे तुम्हाला काही माहित असायला पाहिजेत, काही जे तारखा आहेत तर ते माहित असायला पाहिजे. या आधी पण आयोगाने असे प्रश्न विचारले की योगा दिन जो आहे तो कधी असतो, तर तो 21 जूनला असतो. 21 जून कधीचा, 2016चा दिले. आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी हा आहे, मंगळवार. तर त्याच वर्षी म्हणजे 2016 मध्येच राष्ट्रीय विज्ञान दिन. आता राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे तो असतो किती, तर 28 फेब्रुवारी 2016. कोणत्या वारी येईल तो आपल्याला काढायचा आहे. आता हा प्रश्न आपण सॉल्व्ह करतो, हे सगळे दिवस काढून घेऊ, किती इथपासून इथपर्यंत किती आहेत, किंवा फेब्रुवारी आधी येतं त्याचा आधीची तारीख काढायची आहे, नंतरची तारीख आपल्याला वार आहे तो दिलेला आहे, त्यामुळे किती दिवस आहेत ते काढून घेऊ, 7ने भाग देऊ आणि तेवढे दिवस मागे पुढे मोजावं लागतं आपल्याला. चला तर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. 28 फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी पासून जून महिन्यापर्यंत मोजून काढू बघा. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि काय तर जून.
आता फेब्रुवारी महिन्याचे 28 दिवस तर गेलेले आहेत, कारण 28च्या पुढे आपल्याला मोजायचे. सो 28 दिवस गेले आणि हा 2016 म्हणजे लीप वर्ष आहे, कारण याला 4 ने भाग जातो. त्यामुळे 29 दिवस असतील या फेब्रुवारी महिन्यात, म्हणजे एक दिवस अजूनही उरला. मार्च महिन्याचे 30 दिवस, एप्रिल महिन्याचे मार्च महिन्याचे 31 दिवस, 31 दिवस, एप्रिल महिन्याचे 30 दिवस, मे महिन्याचे परत 31 आणि जूनचे फक्त आपल्याला 21 तारखेपर्यंतच घ्यायचे आहे. त्यामुळे तो किती येणार तर 21. आता एक काम करू, याची सगळ्यांची बेरीज करून 7 ने भाग द्या, किंवा डायरेक्ट 7 ने भाग दिला तरी पण चालेल. त्यांनी कॅल्क्युलेशन लवकर होतात, कारण मोठे कॅल्क्युलेशन राहत नाही. त्यामुळे मी एक काम करतो, या सगळ्यांची बेरीज करण्यापेक्षा याला 7 ने भाग देतो. इथं 7 ने भाग जाते, त्यामुळे एक तसाच ठेवला. इथं 7 ने जर भाग दिला तर किती, 728 आणि 3 बाकी उरतील, तर ते 3 दिले मी. इथं 7 ने भाग दिला तर 728 आणि 2 बाकी उरलेत. इथं सुद्धा 31 आहे तर 3 बाकी उरेल, आणि इथं जर 7चा भाग दिला तर 0 बाकी उरतात. आता जर मी यांची जर बेरीज करतोय तर ती किती मिळते बघा, 1 आणि 3 म्हणजे 4 आणि 2 6, 6 आणि 3 आणि हे 0 म्हणजे मिळाले किती तर 9. आता या 9ला मी 7 ने भाग दिलं तर 7 एक 7, 7 एक 7, उरले किती तर 2. किती उरले तर 2. आणि मागच्या तारखीचा वार काढायचा आहे तर हे 2 दिवस मागे जावं लागेल. त्यामुळे हा मंगळवार आहे, त्याच्या मागे सोमवार आणि काय तर रविवार, इथं येणार काय तर रविवार येणार, जो तिसरा पर्याय दिलेला आहे, संडे, रविवार येणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही मेथड लक्षात ठेवा, आणि हे काही दिवस आहेत ना, हे तुम्हाला माहित असायलाच पाहिजेत, तर आन्सर काढता येतं. नेक्स्ट, जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 आणि पुढे अजून सिरीज कंटिन्यू करायची आहे, ती मालिका कंटिन्यू करायची आहे, ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही ना ते काढायचे. फार सोपा प्रश्न विचारला होता आपण. 4, 5, 8, 13, 14, 17 याच्या पुढे आपण मालिका कंटिन्यू करू. पण मालिका कंटिन्यू करण्यासाठी लॉजिक बघा काय आहे. इथं आहे +1, इथं काय केले तर +3, 8 आणि 5 13 होतात, इथं परत +3 आहे, इथं परत काय तर इथं +1 आहे, 13 आणि 14 म्हणजे परत +1 आहे, इथं 14 आणि 17 म्हणजे परत +3 आहे, है ना. इथं परत 22 दिलंय प्रश्नामध्येच, तर इथं येणार काय तर परत +5 आहे. म्हणजे जर मला मालिका जर कंटिन्यू करायचंय तर येणार काय 1 3 5 1 3 5 म्हणजे परत +1 म्हणजे 23 येणार, +3 म्हणजेच किती तर 26 येणार, +5 म्हणजे किती येणार तर 31 येणार. मग आता परत +1 जर केलं तर 32 येईल, +3 जर केलं तर 35 येणार, +5 केलं तर 40 येईल, है ना. म्हणजे 1 3 5 1 3 5 1 3 5 असंच करायचंय. आता मालिकेमध्ये बघा की आपण इथं 40 पर्यंत मालिका लिहिली, सफिशियंट आहे, कारण सगळ्या संख्या 40 पेक्षा लहानच आहे. या मालिकेमध्ये 31 आहे का तर 31, हा इथं आहे 31 आहे, तर हा तर इथं आपल्याला कोणती संख्या मालिकेची राहणार नाही ते काढायचं, त्यामुळे हा तर येणार नाही, हे आहे मालिकेमध्ये. 32 आहे का, हा बघा 32 पण इथं आहे, तर 32 पण येणार नाही. 33 नाही मिळत आहे, कारण 32च्या नंतर डायरेक्ट 35 आहे, त्यामुळे मालिकेची राहणार नसलेली संख्या कोणती तर ती 33. 35 आहे का तर हे बघा इथं पण 35 आहे. सो आन्सर येणार काय तर 33 असा. फार सोपा लॉजिक होता यामध्ये. नेक्स्ट, जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील, म्हणजे चेंज होणार नाही ना ते काढायचे. बघा मी शब्द लिहूनच घेतो. अनआयडेंटिफाईड, आता यांना ना आपल्याला काय करायचंय तर अल्फाबेटिकली अरेंज करायचंय, आणि किती अल्फाबेटचे जागा बदलणार नाही ना ते काढायचे. अल्फाबेटिकल लिहायचं म्हटलं तर सगळ्यात आधी बघा याच्यामध्ये डी आधी येणार, हा एक डी आहे आणि हा एक डी आहे, तर हे लिहिले मी आधी डी. डी झाल्यानंतर मग इथे ई पण आहे, किती ई आहे बघा, हा 1 आहे, हा 2 आहे, सो 2 ई लिहिणार, हे 2 ई लिहिलेत. त्यानंतर ई नंतर एक एफ पण आहे, हा बघा एफ पण आहे. मग अल्फाबेटिकल जर बघितलं तर मग एफ नंतर मग आय येतो, तर हा एक आय, हा 2 आणि हा 3, 1 2 आणि 3. आय झाल्यानंतर मग येणार काय तर इथं बघा यू एन आणि टी बाकी आहे, तर एन येणार, तर हा एन, एन आणि एन. आता यू आणि टी बाकी आहे, तर टी आधी येतो आणि त्यानंतर मग यू येतो. आता बघू की किती जणांची जागा बदललेली नाहीये. हा इथं जागा बदलली आहे, इथं पण बदलली आहे, इथं सुद्धा बदलली आहे, इथं पण बदलली आहे, हे सुद्धा बदललंय. एन आय आहे, टी आय आहे, इथं आय आणि आय आहे, यांची जागा बदललेली नाही. म्हणजे एक जण मिळाला, एफ एन आय एन ई टी आणि डी यू. सो कोणाची बदलली नाही, फक्त एकच जण असा आहे ज्याची जागा बदललेली नाही, बाकी सगळ्यांची जागा बदललेली आहे. आन्सर येणार काय तर एकच असा अल्फाबेट आहे ज्याची जागा बदललेली नाही. नेक्स्ट,
पुढचा बघा डायरेक्शन सेन्सचा प्रश्न होता आणि सोपा होता. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालते, तर हे पूर्वेकडे काही अंतर चालत गेली आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्री, बघा हे इकडे जात आहे 90 डिग्री टर्न झाली म्हणजे इकडे गेली, 90 डिग्री वळते आणि नंतर ती 50 मीटर चालते. इथं काढून घेतोय डायग्राम. हे 50 मीटर चालली आणि ती दिशा उजव्या बाजूला, आता बघा की इकडे आणि उजव्या बाजूला 150 डिग्री, इकडे वळली पण किती 150, म्हणजे हे असं जर वळली तर ती 90 होईल, एक्स्ट्रा अजून 45 करा लागेल म्हणजे या बाजूला. इकडे हा झाला बघा, आता हे असं न जाता हा एवढा अँगल किती होणार, तर हा 135 होईल. सो 135 डिग्री वळली आणि किती चालली, तर ही 15 मीटर, हा 50 आणि हे किती तर 15. आता इकडे जात आहे, आता ती तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल, म्हणजे इकडे जात आहे ना डाव्या बाजूला म्हणजे कोणती, तर हे या बाजूला. ही इकडे जात आहे, इकडची दिशा कोणती आहे ते विचारलंय. ऑब्वियस आहे, ही इकडची दिशा कोणती असते, तर ईशान्य, ज्याला आपण नॉर्थ ईस्ट म्हणतो. ईशान्य पहिलाच पर्याय दिलेला आहे, नॉर्थ ईस्ट. नेक्स्ट शेवटचा प्रश्न आहे बघा, हा पण थोडा कन्फ्युजिंग आहे. आयोगाने ऍक्च्युली पाहिलं तर हा पण कॅन्सल करायला पाहिजे होता, पण ऑप्शन पैकी बेस्ट किंवा बेटर ऑप्शन कोणता आहे ना, तोच आयोगाने ठेवलाय, बाकी सगळे कॅन्सल केले. की खाली वेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत, कोणता पर्याय वेन आकृती अचूकपणे दर्शवून तो शोधायचे. ही वेन आकृती दिले आणि हे आपल्याला खाली ऑप्शन दिले. की मला इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र यांचं जर वेन डायग्राम काढायचे तर ते ऑब्वियस आहे, असे 3 सर्कल वेगवेगळे येतील, त्यामुळे हा तर येणारच नाही, शुअर येणार नाही. भारत, आशिया आणि युरोप जर बघितलं तर बघा की आशियामध्ये भारत आहे, त्यामुळे हा आशिया, तिथं भारत येणार आणि हा युरोप येईल. सो हा सुद्धा येणार नाही, म्हणजे ही अशी डायग्राम असते त्याची. कप, बशी आणि चहा जर बघितलं तर आपण याच्या सुद्धा मध्ये काय येणार, तर कप, बशी आणि चहा असं येईल, किंवा मग हा कप, बशी आणि यांच्यामध्ये चहा असं काहीतरी येणार. परत इथं पण तो पण नाहीये. आणि बघा की इथं फुले, सुवासिक आणि पांढरा जर असं बघितलं तर हे फुले आहेत, यापैकी काही सुवासिक असतील आणि काही सुवासिक पांढरे सुद्धा राहू शकतात. पण आयोगाने ना ते दिलेलं नाही आहे, ते दिलेलं नाही आहे. तर आयोगाने काय कन्सिडर केलंय की जे सुवासिक आहेत ते पांढरे नाही आहेत, काही फुलांपैकी हे जे फुले आहेत त्यापैकी काही सुवासिक आहेत तर काही हे पांढरे आहेत, असं आयोगाने कन्सिडर केलंय. म्हणजे काही सुवासिक तर काही पांढरे, म्हणजे जे सुवासिक आहेत ते पांढरे राहणार नाही किंवा जे पांढरे आहेत ते सुवासिक राहणार. पण ऍक्च्युली जर थोडंसं विचार केला आपण लॉजिकली तर हा ऍक्च्युली येणार नाही, याची डायग्राम ही अशी जास्त योग्य आहे आपल्याला म्हणता येईल. पण आयोगाने हे असं कन्सिडर केलंय आणि आन्सर काय दिले तर आपल्याला थर्ड ऑप्शन दिलेला आहे. ठीक आहे, तर इथचे असे आपण टोटल जे 2023चे 20 प्रश्न जे आयोगाने विचारले होते, 20 विचारले होते, पण मला वाटतं की हे सोपे विचारले होते या आधीच्या एक्झाम पेक्षा. त्यामुळे थोडं ठीक आहे, म्हणजे टाइम ऑब्वियस आहे की सीसॅटचे प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्याला टाइम नक्कीच लागतो आणि जे 5 प्रश्न वाढले त्यासाठी नक्कीच टाइम काय तर जास्त लागला असेल. पण इथून आता ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र झालंय आणि हे 20 प्रश्नच पुढे पण, म्हणजे आता ही येणारी एक्झाम आहे तेव्हा सुद्धा 20 प्रश्नच येण्याची हाय चान्सेस आहेत, सगळ्यात जास्त चान्स त्याचीच आहे. ठीक आहे, याच पद्धतीने तुम्हाला जर कुठल्या बॅच बद्दलची जर इन्क्वायरी करायची असेल तर बोर्डवर नंबर दिलेले आहेत, कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, त्यासोबत akarfoundation.org ही वेबसाईट सुद्धा आहे, त्यावर जाऊन तुम्हाला इन्क्वायरी करता येईल. त्यासोबतच जो युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही डाऊट्स असेल तर कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कारण भरपूर कंटेंट हा तुम्हाला युट्यूब चॅनलला मिळत असतो. त्यासोबत टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे, आकार UPSC MPSC, त्यावर सुद्धा भरपूर तुम्हाला कंटेंट हा फ्रीमध्ये मिळत असतो. जे एक्झाम्स येतात त्या दृष्टीने सगळा कंटेंट आपल्या चॅनलवर, टेलिग्राम असेल, युट्यूबवर असेल, त्यावर तो अवेलेबल आहे. तर आज आपण इथंच थांबूया. आपण मागील 5 वर्षांचे 19, 20, 21, 22, 23 असे सगळे 5 वर्षाचे राज्यसेवा आणि कंबाईंड या सगळ्यांचे पेपर हे कव्हर केलेले आहेत. नक्की बघा, कारण PYQ चा खूप मोठा रोल असतो पेपर सॉल्व्ह करण्यामध्ये. आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.